गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळचे 5 वाजले आहेत. पहाटे आम्ही निघालो आहोत शिर्डीला. तर ॲक्च्युली आम्ही जाणार होतो बोईसरवरूनच शिर्डीला, पण आम्हाला क्रशूला सोडायचं होतं तिच्या आजीकडे म्हणजे चिंचणीला, म्हणून आम्ही मग चिंचणीवरूनच सकाळी पहाटे लवकर निघायचं हे ठरवलं. तर ॲक्टिवा घेतली होती आणि ॲक्टिवावरूनच जायचं आपण. तर लाँग ड्राईव्ह होणार होतं आणि हे 250 किलोमीटर चिंचणीवरून शिर्डी असा हा प्रवास आम्ही सुरू केला सकाळी 5 वाजता. तर बघा किती छान मोकळा रोड आहे आणि खूप मस्त वाटत होतं. थंडावा खूप होता. आता हे गरमीचे दिवस आहेतच. आम्ही गेलो होतो 30 एप्रिलला. तर बघा मस्त आता सनराईज पण तुम्हाला बघायला आम्ही क्रशूला घेऊन जाणार नव्हतोच, कारण की गाडीवरती लाँग रूट होता आणि तिला घेऊन जाणं थोडं सेफ्टी वाटत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरमी खूप होती आणि इतक्या गरमीमध्ये तिला ट्रॅव्हलिंगला आम्हाला घेऊन जायचं नव्हतं, म्हणून आम्ही दोघांनीच ठरवलं, मी आणि क्रशूचे पप्पा. तर बघा सनराईज किती सुंदर होता. त्याच्यानंतर आम्ही निघालो. आमचा हा रोड ॲक्च्युली बघायला गेलं तर जव्हारचा रोड आहे. तर आम्ही जव्हार मार्गे गेलो. जव्हार, मोखाडा, नाशिक या मार्गे आम्ही गेलो. तर बरोबर 248 किलोमीटर आम्हाला झाले शिर्डीला पोचायला. तर गरमी खूप होती, त्याच्यामुळे पूर्ण पॅक वगैरे होऊन आम्ही गेलो होतो. आम्हाला आता थांबायचं होतं. ॲक्च्युली बघायला गेलं तर 70 किलोमीटर झाले होते, पण आम्ही अजूनही ब्रेक घेतला नव्हता. विचार करत होतो कुठे ब्रेक घेऊ, पण आम्ही कारण की कुठे काहीच ओपन नव्हतं, सकाळची वेळ होती. तरी आम्ही मग रस्त्याच्या साईडला 80 किलोमीटर झाल्यावरती एक हॉल्ट घेतला आम्ही आणि आम्ही थांबलो तिथे. कारण की बसून बसून खरंच स्कूटीवरती नाही जमत इतकं बसणं, आणि पहिल्यांदाच चाललो होतो त्याच्यामुळे थोडा इश्यू होता. आणि मग नंतर मग आम्ही घाट चढायला वगैरे घेतले, जव्हारचा घाट सॉरी. त्याच्यानंतर बघा रस्त्यावरती गाड्या अजिबात नाही आहेत, कारण की खूपच सकाळ आहे. त्यानंतर आम्ही पोचलो. आता हे डोंगर तुम्हाला दिसत असतीलच, तर समजून जा की त्र्यंबकेश्वर जवळ आलेलंच आहे. तर खूप मस्त आणि रोड खरंच खूप छान आहे. तुम्हाला जायचं असेल बाय रोड तर नक्की जा. नाशिक रोड पण हा खूप मस्त आहे. तर बघा त्र्यंबकेश्वर आला आहे आणि आता 8 वाजले आहेत. 8 वाजता आम्ही पोचलो आहे तिथे त्र्यंबकेश्वरला. आमचा हा प्लॅन ॲक्च्युली बघायला गेलं तर 1 इयरपासून होताच की जायचं शिर्डीला, पण जमत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही अचानक हा प्लॅन केला की चला सुट्टी घेऊ आणि जाऊ शिर्डीला. 1 मे सगळ्यांना सुट्टीच असते आणि 30 तारीख हा अक्षय तृतीया होता. चांगला मुहूर्ताचा दिवस होता की म्हटलं चला या मुहूर्ताच्या दिवशी आपण जाऊया शिर्डीला साईबाबाचं दर्शन घ्यायला. तर त्र्यंबकेश्वर आलं आहे. त्याच्यानंतर आम्ही पेट्रोल वगैरे भरून घेतलं. पेट्रोल भरून झाल्यानंतर आम्हाला परत पुन्हा एकदा ब्रेक घ्यायचा होता. हा आमचा सेकंड ब्रेक असेल, कारण की पेट्रोल भरायला आम्ही काही गाडीवरून उतरलो नव्हतो. त्याच्यामुळे सेकंड ब्रेक हा आम्ही नाशिक सिटीमध्ये घ्यायचा ठरवला. नाशिक क्रॉस झाल्यानंतर आम्ही शोधत होतो कुठे काय नाश्ता करायला भेटेल का, कारण की घरातून आम्ही काही खाऊन निघालो नव्हतो, फक्त एक चहा पिला होता. तर आम्हाला नाशिक सिटीच्या बाहेर तिथे वडापावचं शॉप दिसलं. मग आम्ही तिथे जाऊन वडापाव खाल्ला. त्याच्यानंतर मग आम्हाला लागला हा नाशिक शिर्डी रोड. हा पूर्ण रोड हा स्ट्रेट असाच होता आणि खरंच या रोडवरती इतका कंटाळा येत होता, कारण की हा रोड संपतच नव्हता असं वाटत होतं, कारण की खूप ट्रॅव्हल करून आलो होतं आणि आता थोडंसंच अंतर बाकी होतं आणि आता गाडीवरती बसून बसून खरंच कंटाळा आला होता. हा रोड कसा संपतो याचीच वाट बघत होतो. उसाचा रस प्यायला थांबलो. आमचा हा 3रा ब्रेक असेल, पण इथे लाईट नव्हती, त्याच्यामुळे उसाचा रस पण आम्हाला प्यायला मिळाला नाही. तर आम्ही आता शिर्डीमध्ये एंट्री केली आहे. 5 किलोमीटरवर आहे. फायनली आता 5 किलोमीटरच राहिले आहे शिर्डी येण्यासाठी. खरंच खूप आता जीवात जीव आला आहे. बरं वाटतंय, कारण की गाडीवर खूप वेळ झालं बसलो होतो, त्याच्यामुळे फायनली आमचे 250 किलोमीटर पूर्ण होत आले आहेत. तर बघा साई मंदिर 3 किलोमीटर. बोर्ड दिसला साई मंदिर फक्त 3 किलोमीटर. तर आता मी मॅप टाकलेला आहे मोबाईलवरती आणि पहिले हॉटेलचं आम्ही जे बुकिंग केलं होतं ऑनलाईन आदल्या दिवशी रात्री, ते आम्ही आता शोधणार आहोत, कारण की ते साई मंदिरापासून जवळ 1 किलोमीटर पण नाही आहे, 700-800 मीटरच्या अंतरावरच होतं. तर आम्हाला हॉटेल शोधायचं होतं. तर बघा साई मंदिर, हे बघा
ओम साईराम. तर फायनली आम्ही पोचलो आहेत आज. तर आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं मी सांगितल्याप्रमाणे. तर आमच्या हॉटेलचं नाव होतं साईकुंज अल्बा इन. हे हॉटेल अल्बा इनचे खूप ब्रांचेस आहेत हॉटेलचे, म्हणजे हॉटेल खूप आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात. तर हे मंदिराच्या जवळच आहे शिर्डीमध्ये. छान आहे. त्यांचं ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनमध्ये आहे थोडंफार, कारण की पार्किंग जागा नाही आहे तर ते बेसमेंटमध्ये पार्किंग वगैरे करत आहेत आणि रेस्टॉरंट त्यांचं ओपन होत आहे त्याच्यामुळे. पण हॉटेल थोडंसं खूप सुंदर होतं आणि नवीनच होतं. आणि ऑनलाईन बुकिंग करा. खरंच तुम्हाला डिलक्स रूम आम्हाला 900 रुपयापर्यंतच पडली, 4 टॅक्सेस वगैरे पे करून. तर बघा रूम किती छान आहे आणि एकदम साफ क्लीन, आणि सगळे त्यांचे इक्विपमेंट पण सगळे त्यांचेच होते, बॉडी वॉश हँडवॉश वगैरे. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून कॉफी आणि टी वगैरे पण दिलं होतं. तर आम्ही पटापट रूमवरती फ्रेश झालो, अंघोळ वगैरे करून चहा कॉफी घेतली आणि मग आम्ही 1:30 वाजताच आम्ही दर्शनाला. पहिले जेवलो नाही आम्ही, कारण की म्हटलं पहिले दर्शन घेऊया, गर्दी किती असेल माहीत नाही, अक्षय तृतीया आहे त्याच्यामुळे. मग पहिले आम्ही दर्शनालाच गेलो. आम्ही आता निघतोय दर्शनाला. गेट नंबर 7 आणि 8. गेट नंबर 7 आणि 8. ॲटलिस्ट इकडे तरी नावं घेऊ नका. मोबाईल सबमिट करतो. तर आम्ही काही ऑनलाईन बुकिंग करून पासेस वगैरे काढले नव्हते. आम्ही डायरेक्टली 7 आणि 8 ह्या गेट नंबर, जिथे पासेस नसतात, VIP पासेस नसतात, सगळ्यांसाठी दर्शनाला लाईन असते, सो आम्ही गेलो होतो 7 आणि 8. त्याच्यानंतर इथे मोबाईल सबमिट केले, शूज वगैरे काढल्यानंतर आम्ही दर्शन खूप छान झालं होतं आमचं. प्रसाद वगैरे घेतले आणि बाहेर पडलो. त्याच्यानंतर बाहेर गरमी तर खूपच होती, 45 डिग्री जवळजवळ दुपारी हे टेम्परेचर होतं. दर्शन वगैरे घेतलं. आता आम्ही जात होतो, म्हटलं शॉपिंग आपण संध्याकाळीच करूया, आता फक्त जेवून रूमवर जाऊया आणि झोपूया, कारण की खूप थकलो होतो गाडीवरती. मग आम्ही जेवून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही निघालो परत. मंदिराच्या जवळच आम्हाला गार्डन वगैरेमध्ये फिरायचं होतं. त्याच्यानंतर फोटोज वगैरे काढले. मग आम्ही तिथे विचारलं की ते वस्त्र वगैरे साईबाबांचे ते सगळं कुठे ठेवलं आहे, कुठे बघायला भेटेल. तर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही मंदिराच्या परिसरातच फिरा, तिथेच तुम्हाला सगळं बघायला भेटेल. त्याच्यानंतर आम्ही मोबाईल वगैरे सबमिट केले आणि फ्री पासेस काढून पुन्हा आम्ही आतमध्ये गेलो आणि द्वारकामाई वगैरे सगळं दर्शन घेतलं आणि मग आम्ही जेवायला निघालो. प्रसादालयाकडे. आता 7 वाजले आहेत, तर आम्ही इथं जेवायला निघालो. हो, कसं झालं दर्शन? मस्त मनासारखं झालं, एकदम मनासारखं दर्शन झालं खरंच. तुला नाही घेऊन आलो, पण पुढच्या वेळी कृष्णला नक्की घेऊन येऊ, कारण की आम्ही आलो आहे बाईकने आणि तिला एवढ्या लांब घेऊन यायचं नाही पॉसिबल गरमीमध्ये. तिला नक्की घेऊन ये पुढच्या वेळी, पण गरमीत नाही, यावेळी फार गरमी आहे इकडे. आमच्या वेळी तरी 44 डिग्री दुपारी होती, एवढ्या गरमीत. मग तरी आमचं आज अक्षय तृतीया आणि चांगल्या दिवशी आमचं मुहूर्तावर छान असं दर्शन झालं खरंच. साई सुंदर पैठणी, एवढा पैठणी आहे बघ इथे. चला हो, बायकोला जरा घेऊन तर द्या. तर 7:30 वाजता आम्ही तिथे पोचलो आणि हे मंदिरापासून 1 किलोमीटरवरतीच होतं. तर जेवण वगैरे झाल्यानंतर तिथेच आम्हाला एक आर्ट गॅलरी होती, शिवरायांचे सगळे तिथे तलवारी वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत. पूर्ण संग्रहालय आम्हाला बघायला मिळालं. तुम्ही पण तिथे नक्की भेट द्या, हे नवीनच आहे, तिथे ओपन झालेलं आहे. तर खूप छान मराठ्यांच्या तलवारी वगैरे सगळं तिथे पाहायला मिळालं. मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी काही शूट नाही केलं. 10 रुपये कुपनने तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा मंदिराजवळ आलो आणि मग थोडंफार शॉपिंग करायचं होतं. कृष्णवी आणि वर्णवी म्हणजे तिची आत्याची मुलगी. तर आम्हाला दोघांसाठी काहीतरी घ्यायचं होतं. तर काय घ्यायचं, खेळणी घेऊन तर काही फायदा नाही, अजिबात ते लोक हे करत नाहीत, खेळत नाहीत. मग काय त्यांच्यासाठी वॉचेस आणि पर्स घेतले आणि मग नंतर इकडे पेरू फेमस आहेत तर पेरू घेतले आणि मग आम्ही निघालो रूमवरती. लवकरच आलो, 9 वाजता आम्ही आलो रूमवरती. त्याच्यानंतर झोपलो, कारण की आम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता
पुन्हा आम्हाला रिटर्न आमचा परतीचा प्रवास करायचा होता, तो म्हणजे शिर्डी टू बोईसर. यावेळी आम्ही चिंचणीला जाणार नव्हतो, तर बोईसरला जाणार होतो, कारण की बोईसरला घरी जाऊन एक काम होतं. त्याच्यानंतर 5 वाजता, 5 पण नाही 4:51 झाले होते आम्ही इथून हॉटेल सोडणं. खरंच हॉटेल खूप सुंदर होतं. तुम्ही आले तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये या हॉटेलचे डिटेल्स देईल तुम्हाला. त्याच्यानंतर ओम साईराम, पुन्हा आम्ही साईबाबांचं बोलावणं आलं तर आम्ही नक्की येऊ आणि क्रशूला घेऊन येऊ. तर असं बोलत आम्ही मग इकडून प्रवास सुरू केलेला आहे पुन्हा परतीचा. तर बघा, नाशिक 90, आधी नाशिकला आम्ही 90 किलोमीटर गेल्यावरच आम्ही हॉल्ट घेणार आहे, म्हणजे नाश्ता, कारण की एवढा सकाळी इथे काही ओपन नसणार आहे. तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास पुन्हा 240, आता मी चिंचणीवरून जेव्हा प्रवास चालू केला 248 होते, आता 236 किलोमीटर होते बोईसर. तर अशा प्रकारे आम्ही आमचा प्रवास सुरू केला. आणि हां, एक चांगलं, ह्यावेळी आम्हाला सनराईज बघायला मिळालं आणि खरंच खूप बघा. तर अशा प्रकारे आम्ही मग आणि अजून एक, आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो नाशिकला. तिथे सातपुरं म्हणून पाववडेवाले फेमस होते. तर खरंच खूप फजिती झाली. क्रशूच्या पप्पांनी आम्हाला वडापाव सांगितलं होतं, तर त्यांनी आम्हाला पाववडा दिला आणि पाववडा खरंच काहीतरीच होता. आम्ही तो टेस्ट केला, त्यांचं पेपरात, लोकमत पेपरात नाव आहे, पण मला अजिबात आवडला नाही. फक्त तो पाव होता जो बेसनमध्ये डीप करून त्यांनी फ्राय केला होता आणि लोकं फार आवडीने खात होते, तर मला अजिबात आवडला नाही. तुम्ही गेले तर अजिबात ट्राय करू नका, खरंच चांगला नव्हता. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर आलं आणि सेम काल आम्ही 8 वाजता इथे पोचलो होतो, आज पण आम्ही 8 वाजताच बरोबर इथे पोचलो आहोत. तर त्र्यंबकेश्वर सोडलं आम्ही आणि मग नंतर आम्ही जास्त हॉल्ट घेतले नाहीत. 2 वेळाच आम्ही थांबलो आणि बोईसरला आम्ही आमच्या इथे पोचलो घरी सुखरूप. तर अशा प्रकारे आमचा हा शिर्डीचा प्रवास, चिंचणी टू शिर्डी आणि शिर्डी टू बोईसर, हा सुखरूपपणे 500 किलोमीटर बरोबर मध्ये हा आमचा प्रवास झालेला आहे. खरंच सांगते, बाईकवरती हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. पहिल्यांदाच एवढा मोठा ट्रॅव्हल आम्ही केला होता आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. आलो आम्ही घरी. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.